पुढची मोठी बातमी आहे मुंबईतली। मुंबईमध्ये भुलेश्वरच्या राजाच्या आगमनाच्या मिरवणुकीमध्ये मोठी दुर्घटना घडली। यावेळेला 22 फूट मूर्तीला अपघात झाला आणि वेल्डिंग तुटल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। फायर ब्रिगेडच्या प्राथमिक तपासामधून ही माहिती समोर आली। मूर्तीला मागील बाजूस आधार देण्यासाठी केलेल्या वेल्डिंगमध्ये बिघाड झाला होता। मूर्तीला आधार देण्यासाठी केलेले जे वेल्डिंग आहे ते मजबूत नव्हतं। फायर ब्रिगेडच्या प्राथमिक तपासामधून ही माहिती समोर आली आहे। तर या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय, 5 जण जखमी झालेले आहेत। तर मुख्यमंत्र्यांनी याविषयी प्रतिक्रिया दिलेली आहे। मुंबईतील भुलेश्वर परिसरामध्ये भुलेश्वरचा राजा गणेश मूर्तीच्या आगमन मिरवणुकीच्या दरम्यान घडलेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी अशीच आहे। या दुर्घटनेमध्ये 2 गणेश भक्तांचा मृत्यू झालाय, काही गणेश भक्त जखमी झालेले आहेत। जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती आवश्यक ते उपचारही सुरू आहेत। जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असं मुख्यमंत्र्यांनी लिहिलंय। या दुर्घटनेमध्ये प्राण गमावलेल्या गणेश भक्तांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे। भुलेश्वर राजाच्या आगमन मिरवणुकीमध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला। यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मृतांच्या वारसांना मदतीचा हात दिलाय। मंत्री आशिष शेलार यांच्याकडून वैयक्तिक मदत करण्यात आली। मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली, तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत मंत्र्यांच्या मार्फत केली जाणार आहे। तसंच दुर्घटनेचं कारण नेमकं काय, कशामुळे ही दुर्घटना घडली याची चौकशी आणि तपास पोलीस करतायत असंही आशिष शेलार म्हणाले। दरम्यान भुलेश्वर राजाच्या आगमन मिरवणुकीच्या दरम्यान काल अपघात होऊन 2 मृत्यू झाला, 5 जण जखमी आहेत। भुलेश्वर मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे तसंच सदस्य ब्रुजेश हेमंत जोशी यांचा मृत्यू झालाय। तर वैभव घेनंद, पवन चौरसिया, लावण्या गानेर, दिव्या गानेर आणि कुणाल काशीद हे जखमी आहेत। त्यांच्यावरती वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मंडप हा 60 ते 70 मीटर इतक्याच अंतरावरती होता आणि त्या दरम्यान ही दुर्घटना घडली। जेव्हा पोलिसांशी म्हणजे आयुक्तांशी स्वतः बोललो रात्री, त्यावेळेला तेही माझ्याशी बोलले। आज सकाळी पण मी सहआयुक्तांशी बोललो आहे। जे पाट आपण आणतो आहोत आणि जे पाटाच्या खालचं व्हील आहे, चक्र आहे, ते टायर आहे, लोखंडी आहे, टायरमध्ये हवा आहे, लोखंड बसल्यावर त्याचा दणका, व्हायब्रेशन बसणं, या सगळ्या प्रकाराची जरूर चिंता करायला पाहिजे। आणि त्यामुळे सर्व गणेश भक्तांना आणि मंडळांना विनंती आहे की पोलिसांच्या सूचनांचं आपण पालन करूया। तसं करतोच आपण, पण अजून काळजी घेऊया। जे आपल्यातनं निघून गेले आहेत त्यांना आदरांजली वाहतोय आणि म्हणून आज मी या विषयावर बोलण्याऐवजी सगळ्यांशी चर्चा करू आणि या विषयावर सर्वसंमती करण्याची भूमिका ही शासनाची राहील। आमच्या वतीने खरं तर कोणाच्या जीवाचं मोल असूच शकत नाही, ते अमूल्यच असतं, पण परिवाराच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे म्हणून एक आर्थिक मदत आमच्याकडून या परिवाराला आज आम्ही या ठिकाणी आमचं कर्तव्य आणि सेवाभाव म्हणून करू। आणि जे जखमी आहेत त्यांनाही बरे पडोत हॉस्पिटलला जी मदत करता येईल त्यातही आर्थिक मदत करण्याची भूमिका ही आमची राहील आणि त्या पद्धतीचे निर्णय आम्ही केलेला आहे।